नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आकाश आणि भूमी यांचं व्हिडिओ कॉलवर बोलणं सुरू असतं. त्याच वेळेला आता भूमी म्हणत असते की आकाश, या वेळेला तू आता इथे हसायला हवा होतास. त्याच वेळेला आता भूमीचं लक्ष खाली जातं. भूमी म्हणते की आकाश, अचानक बंगल्याचे लाईट्स ऑन ऑफ झाल्यासारखे झाले. तेव्हा मग तो म्हणतो की भूमी, याचा अर्थ कोणीतरी बंगल्यात शिरले. काल रात्रीच जेव्हा तो प्रकार घडला ना, तेव्हा मी आपल्या बंगल्यामध्ये त्या लाईट्स असतात ना सेन्सरवाल्या, त्या लावल्यात. जेणेकरून आतमध्ये बंगल्यात कोणी शिरत असेल तर आपल्याला समजावं त्यासाठी. म्हणूनच मी त्या लाईट्स लावल्या होत्या. पण नक्की काय झालं असेल बघ. तेव्हा भूमी म्हणते की ठीक आहे, मी जाऊन चेक करते की कोण होतं का. तेव्हा आकाश म्हणतो की अगं तू एकटी नको जाऊस. पण तेवढ्यातच भूमी फोन कट करून टाकते. आकाश हा फोन लावत असतो, परंतु भूमीचा फोन परत लागत नसतो. भूमी आता कोणाचीही वाट न बघता खाली उतरलेली असते. ती फक्त सांगते आकाशला की बलदेवला आणि अथर्वला इन्फॉर्म कर. भूमी खाली उतरते आणि इकडे तिकडे बघते. ती म्हणते की आत्ता मला कोणीतरी असल्यासारखं वाटलं. मग अचानक व्यक्ती इथून गायब कशी काय होऊ शकते. म्हणून भूमी ही पुढे पुढे जात असते आणि ती पुढे पुढे जात असताना आजूबाजूला बघते तर तिथे तिला कोणीच दिसत नाही. नंतर मग भूमी बंगल्याच्या मागच्या बाजूला जी अडगळीची खोली असते त्या खोलीच्या दिशेने जात असते. आणि ती जात असताना आता बघते की कोणी आतमध्ये शिरलं आहे का. तोपर्यंत आता भूमी येऊन बघते तर अडगळीच्या खोलीमध्ये एक कोणीतरी माणूस असतं, ज्याने जॅकेट घातलेलं असतं आणि स्वतःचा चेहराही मास्कने लपवलेला असतो. आता त्याला भूमी पकडायला चाललेली असते, परंतु तो पळत जातो आणि पुन्हा जी बंगल्याची भिंत असते त्या भिंतीवरून तो पळत जाण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावेळेला भूमी इथांब इथांब असं त्याला ओरडत असते. त्याच वेळेला आता तो काही थांबत नाही, तो जोरजोरात तिथून पळ काढतो. आणि जेव्हा तो तिथून पळत असतो त्यावेळेला भूमीला त्याच्या हातावर एक टॅटू दिसतो. आणि त्या टॅटूला भूमी अगदी व्यवस्थितपणे बघून घेते की अशी कोणती व्यक्ती आहे जिच्या हातावर अशा प्रकारचा टॅटू आहे. भूमीला आता काही कळत नसतं नेमकं हे काय. दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश तर पुण्याहून परत आलेला असतो आणि भूमी एखाद्या स्केच पेनने ते सगळं काही ड्रॉ करत असते. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी हे काय करतेस तू. भूमी म्हणते की आकाश, मी तुला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करते की तिथे कोण होतं ते. मग ती म्हणते की हे बघ आकाश, असा काहीचा त्या माणसाच्या हातावर टॅटू होता. म्हणजेच त्रिकोणी 2 त्रिकोण होते असे. पण आकाश म्हणतो की मला कळत नाही आहे, अशा प्रकारचा टॅटू हा आपल्या ओळखीतल्या कोणाच्याही हातावर नाही आहे. मग नक्की कोणाचा हात होता हा आणि कुठला टॅटू होता हा. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की मलाही समजत नाही आहे नेमका कुठला टॅटू होता ते. तेव्हा भूमी म्हणते की हो, मग नक्की कसं समजायचं की ही व्यक्ती कोण होती आणि कशासाठी बंगल्यात शिरण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा मग आकाश म्हणतो की असं काही असेल का की ती व्यक्ती काहीतरी शोधण्यासाठी आपल्या घरी येत असेल. तेव्हा मग आकाश भूमी म्हणतात की असं कसं, एखादी व्यक्ती, एखाद्या वस्तू किंवा काही त्या माणसाची आपल्याकडे राहिली असेल का, असं काहीतरी असेल का. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, मला असं वाटतंय ना की त्या माणसाच्या हातात ना काहीतरी बॉक्स होता. म्हणजे मला असं जाणवते, जेव्हा तो माणूस परत गेला ना, तेव्हा नंतर मी अडगळीच्या खोलीत बघायला गेले होते. तेव्हा अडगळीच्या खोलीत पाहिलं तेव्हा ती व्यक्ती तिथे नव्हतीच आणि एखादा बॉक्स मला त्याच्यासोबत असल्यासारखा वाटत होता. नक्की एखादी व्यक्ती तिची काही वस्तू बघायला आली असेल का. म्हणूनच मी तिथे आतमध्ये शिरून तपासण्याचा प्रयत्न करत होते की तिथे काही आहे का. म्हणूनच मी इकडे तिकडे पाहिलं तर तिथे काहीच कोणीच नव्हतं. मग नक्की काय प्रकार असेल मलाही ते कळत नाही आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की हो, म्हणजे असं काहीतरी असू शकतं की त्या व्यक्तीचं काहीतरी आपल्याकडे अडकलेलं असू शकतं किंवा काहीतरी ती व्यक्ती आपल्याकडे विसरलेली असू शकते. त्यामुळे हे खरं तर घडलेलं असू शकतं, असं आता म्हणत असते. त्यानंतर मग भूमी ठरवते की काहीतरी गडबड ही नक्कीच आहे. आकाश म्हणतो की भूमी, पण नक्की काय घडलं असेल मला ना काही कळत नाही आहे. तेव्हा मग लगेच भूमी म्हणते की आकाश, आपण एक काम करूया का. आपण या बाबतीत आपल्या घरात कोणीतरी माणूस शिरण्याचा प्रयत्न करत आहे, ही गोष्ट आपण गायकवाड सरांच्या कानावर घालूया का. तेव्हा आकाश म्हणतो की नको भूमी, तसं तर आपल्याला त्यांना सांगता आलं असतं. पण काय ना, जर आपण हे गायकवाड सरांना सांगितलं तर त्यांना वेगळंच काहीतरी वाटू शकतं. म्हणजे आपल्या घरात आपल्या घरची सून ही ACP आहे, होणारी सून, पण आपण तिला काही सांगत नाही आणि शिवाय गायकवाड सरांना हे सगळं आपण इन्फॉर्म करतोय, हे जरा विचित्र वाटू शकतं ना. म्हणजे त्यांना कळणार नाही की हे नक्की आपण असं का केलं. तिला न सांगता गायकवाड सरांना आपण हे का सांगितलं. आणि भूमी म्हणते की हो, तो प्रश्न आहेच. शिवाय दोघंजणही एका डिपार्टमेंटवर एका लेवलवर काम करत असतात. जर समजा त्यांच्यासमोर हे सगळं तिने
उघड केलं किंवा त्यांनी तिला काही सांगितलं तर मात्र तिलाही वाईट वाटेल की आपण तिला काही कसं सांगितलं नाही. मग तिथे त्या दोघांनाही संशय येईल की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आता मला असं वाटतं की आपण या गोष्टी आहेत त्या व्यवस्थितपणे हँडल केल्या पाहिजेत. आकाश म्हणतो की भूमी, आपण ना आता पुन्हा लक्ष ठेवूया. भूमी म्हणत असते की आकाश, मला ना जरा काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय. काही गोंधळ तर नाही होणार आहे ना? म्हणजे मला असं वाटतंय की नक्की काही प्रॉब्लेम तर येणार नाही आहे ना या लग्नात किंवा कशातही? तेव्हा मग आकाश म्हणतो की नाही भूमी, तू अजिबात काळजी करू नकोस. सगळं काही व्यवस्थित होईल. तू अजिबात घाबरण्याची गरज नाही आहेस. तेव्हा मग आता आकाश म्हणत असतो की एकच गोष्ट नक्की आहे की आपण आता ही सगळी गोष्ट कोणापासूनही काहीही शेअर करायची नाही. आपल्याला आता जेवढं जमतं आहे तेवढं आपण या गोष्टी बघत बघू. मग भूमी म्हणते की आकाश, असं काही असेल का की त्या माणसाचा रागिनी आत्याशी काही संबंध असू शकतो का? मला भीती वाटते, म्हणजे भूतकाळाशी. त्यावेळेला मग आता लगेचच आकाश म्हणतो की हो, पण मला भूमी एकच गोष्टीचं वाईट वाटतंय. तू काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आता आपला लग्न समारंभ आहे तो आपण व्यवस्थित पार पाडायचा. तर दुसऱ्या दिवशी आता अपूर्वाचं लग्न असतं आणि अपूर्वाचं लग्न असताना भूमी अगदी छानपैकी तिला तयार करत असते आणि म्हणते की हे बघ, हे गळ्यातलं छान वाटेल, आपण हे घालूया. आणि हो मनू, तू तोडे पाटल्या यांचा सगळ्यांचा छान सुड्याचा सेट करून ठेव हां. तेव्हा मनू म्हणते की हो, हे बघ मी सेट तयार करूनच ठेवला आहे. ताई काळजी करू नकोस, तू तयारी कर बाकीची, मग आपण हिला चुडा घालूया. तेव्हा मग लगेचच भूमी म्हणते की खरंच असं संध्याकाळचं लग्न असलं ना की खरंच खूप बरं वाटतं. म्हणजेच असं गोरज मुहूर्तावरती लग्न. तेव्हा मग भूमी म्हणते की माझ्या लग्नाचा मुहूर्तही असाच होता, गोरज लग्नाचा मुहूर्त. तेव्हा मग लगेच अपूर्व म्हणते की अच्छा, म्हणजे तुम्हाला असाच मुहूर्त आवडला होता तर, म्हणजे म्हणून तुम्ही असं केलंत का? तेव्हा भूमी म्हणते की नाही, खरं तर आमचं तसं काही ठरवलेलं नव्हतं, पण अचानकच तसा मुहूर्त मिळाला आणि म्हणूनच खरंच खूप बरं वाटलं. आणि हे गोरज मुहूर्तावरचं लग्न असताना ते खरंच खूप स्पेशल वाटतं. म्हणजे संध्याकाळी असा मोकळा लॉन असतो आणि संध्याकाळचं असं लग्न असलं ना की खरंच खूप असं छान वाटायला लागतं. असं भूमी आता तिला सांगत असते आणि म्हणते की आमचं हे लग्नात खरंच खूप मजा आलेली मला, असंही ती बोलून दाखवते. नंतर मग अपूर्वाला ती म्हणते की हे बघ, हे कसं दिसतंय, छान दिसतंय ना? तेव्हा मग अपूर्वा म्हणते की हो, खूपच छान. मग भूमी म्हणते की खरंच मला ना इतका आनंद होतोय तुमच्यासाठी. बलदेव दादा आणि तू दोघंजणही पुन्हा एका नवीन बंधनामध्ये अडकणार आहात आणि तुम्ही दोघंही लग्नगाठ बांधणार आहात. खरंच नजर नको लागायला, इतकी अपूर्वा सुंदर तयार झाली आहे. मग भूमी तिला काजळ लावते आणि म्हणते की झालं आहे ना सगळं म्हणू आता? म्हणू म्हणते की ताई, हलकासा लिपस्टिक टच राहिला आहे. तेव्हा मग भूमी तिच्या बॅगमध्ये लिपस्टिक घेण्यासाठी जात असते. त्यावेळेला आता भूमीच्या हाताला रागिनीची डायरी लागते आणि ती डायरी लागल्यानंतर भूमीला आठवतं की जेव्हा रूमची झडती घेण्यासाठी अपूर्वा आली होती त्याच वेळेला ती डायरी तिला सापडली होती आणि तिने ती सर्चसाठी घेऊन ठेवलेली होती. म्हणजेच पुढे काही इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे त्यासाठी. भूमी म्हणते की अच्छा, म्हणजे ही डायरी अपूर्वाने तिच्याचकडे ठेवली आहे. तिने काही प्रश्न विचारले नाहीत, याचा अर्थ अजूनही त्या डायरीबद्दल तिने अजून काही पडताळणी केलेली दिसत नाही आहे. म्हणूनच जाऊ दे, आता ती काहीच विचारायला बघत नाही. नंतर ती म्हणते की हे घे मनू, हे घे, म्हणजेच लिपस्टिकचा टच देण्यासाठी. तेव्हा मग मानसी म्हणते की हे घे, तुझी फेवरेट लिपस्टिक आहे ना ही, मग हिचा टच देऊन घे. खरंच खरंच खूप सुंदर दिसते तू. आणि तुला माहिती आहे का, बलदेव दादाने आम्हाला खूप वेळा कॉल केला आहे. ती म्हणते की हो, उशीर झाला ना तर बलदेव खूप चिडेल. तेव्हा मग लगेचच दोघीजणी तिला चिडवू लागतात की हो, दोघांनाही लग्नाची फार घाई झालेली दिसते ना, असं म्हणून आता त्या चिडवत असतात. तेव्हा मग भूमी म्हणते की चल एक काम कर म्हणू, तू हिला ना गणेश पूजनासाठी पुढे घेऊन जा, तोपर्यंत मी इथला पसारा आवडते खोलीतला आणि येते खाली. मग ती तिला घेऊन जाते आणि भूमी विचार करत असते की नाही, आता ह्या दोघीजणी गेल्यावरती मी रागिनी आत्याची डायरी चेक करू शकते. त्यासाठीच ती डायरी चेक करण्यासाठीच म्हणून तिथे बसते आणि नंतर तिथे चेक करते तर रागिनी आत्याची जी डायरी असते ती ओपन केल्यानंतर तिला धक्काच बसतो. त्यामध्ये काहीच नसतं खरं तर, फक्त ब्लँक डायरी असते. तेवढ्यात मागून अपूर्वा आवाज देते, भूमीताई. भूमी जराशी दचकते कारण तिच्या हातामध्ये डायरी असते. अपूर्वा म्हणते की अगं ताई, जो नारळ होता ना शकुनाचा, तो घेऊन जायचंच विसरले होते, त्यामुळे. आता भूमी म्हणते की हो अगं, ॲक्च्युली मी तुझी खोली ठेवत होते ना आवरून, त्यावेळेला ही डायरी वगैरे खाली पडलं होतं म्हणून हे ठेवत होते. त्यावेळेला मग आता ती तिच्या बॅगमध्ये ती डायरी ठेवून देते आणि नंतर म्हणते की ताई, अगं त्याचं काय झालं ना की मी रागिनी पटवर्धनची ती डायरी बघितली, पण ना त्या डायरीमध्ये काहीच नव्हतं, पूर्ण ब्लँक होती. आणि मला खरं तर ते सांगायला मी विसरले तुम्हाला, ती डायरी रूममधून घेतली, त्यात काहीच नव्हतं.
तुम्ही काळजी करू नका, बाकीचं इन्व्हेस्टिगेशन तर होईलच व्यवस्थित. बरं चालेल, सगळेजण खाली वाट बघतायत, या तुम्ही. तेव्हा मग भूमी म्हणते की हो मी येतेच, चल आवरते हे सगळं. असं म्हणून ती अपूर्वाला पुढे पाठवते. आणि अपूर्वा गेल्यावर भूमी म्हणते की अच्छा, म्हणजे रागिनी आत्याबद्दलचं इन्व्हेस्टिगेशन करणं याने अजूनही बंद केलेलं नाही आहे, सगळं तसंच चालू आहे व्यवस्थित. तेव्हा मग ती विचार करते की नाही, काही झालं तरी ही रागिनी आत्याबद्दलचं इन्व्हेस्टिगेशन हे हिच्याकडून थांबवलंच पाहिजे. बलदेव दादा हिच्याशी बोलला आहे, परंतु तिच्यावरती या बोलण्याचा काहीच फरक पडलेला दिसत नाही आहे मला. बहुतेक हे सगळं असंच चालू राहील. आतापर्यंत ही बाहेरच्या बाहेर चर्चा असायची, परंतु अपूर्वा आता घरात येणारे राहिला या महाजनांचा, म्हणजे प्रत्येक प्रश्नाचा समोरासमोरच सामोरे जावे लागणार आहे. आता तिला पण टेन्शन आलेलं असतं. त्यानंतर इथे लग्नाचा मुहूर्त असतो आणि घरात कोणीतरी, म्हणजेच तो जो माणूस जो काल प्रयत्न करून शिरायला बघत असतो, तो माणूस पुन्हा आज शिरण्याचा प्रयत्न करत असतो. बलदेव आणि अपूर्वा यांचं गणेश पूजन सुरू असतं. आता हे सगळं होत असताना तो व्यक्ती बंगल्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असतो. भूमी आणि आकाश हे दोघंजणही असतात. आता अपूर्वासाठी गणेश पूजनासाठी तिचे कन्यादान करण्यासाठी आकाश आणि भूमी दोघंजणही बसलेले असतात. आता तो त्यांचा गणेश पूजनाचा म्हणजेच मुलीचा विधी सुरू असतो. त्यावेळेला अपूर्वाच्या डोळ्यात आता पाणी येत असतं आणि भूमी आता आकाशला दाखवते की अपूर्वाच्या डोळ्यात पाणी येते. तेव्हा मग आकाश म्हणतो की अपूर्वा, अगं असं डोळ्यात पाणी आणण्याची काहीच गरज नाही आहे. तेव्हा ती म्हणते की खरंच तुम्ही दोघं माझ्यासाठी खूप करताय. माझं कोणीही नसताना तुम्ही दोघंही माझ्यासाठी हे कन्यादानाचे जे विधी आहेत, माझे तुम्ही मोठे आप्तेष्ट बनून हे सगळं प्रसंग पार पाडताय माझ्यासोबत. तेव्हा मग आकाश म्हणतो की अगं हो, आता ना तू स्वतःला कधीच एकटं समजायचं नाही, समजलं. भूमी पण म्हणते की हो अपूर्वा, आता डोळ्यात कधीही पाणी आणायचं नाही यापुढे. आम्ही आहोत ना, अगं आम्ही तुझेच आहोत, तू काळजी करू नकोस. तेव्हा मग लगेच अथर्व म्हणतो की कसं आहे ना अपूर्वा, भूमिताई आणि आकाश या दोघांचं तसंच आहे. जे कोणी त्यांच्या आयुष्यात येतं ना, त्यांना ते आपलंसं करून टाकतात आणि आपल्या माणसांसाठी त्या सहजतेने इतकं काही करून जातात ना, की ते आपल्याला समजूनही देत नाहीत. इतका आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करतात ते. त्यामुळे तुझ्या बाबतीतही ते तसंच करतायत. तुझी ही काळजी घेतली जाते, त्यामुळे तू काळजी करू नकोस. तुला खरंच खूप अभिमान वाटेल की तू यांच्या घरात लग्न करून येतेस म्हणून, असं अथर्व तिला बोलून दाखवतो. त्यानंतर मग क्षितिजा हट्ट करत असते की मी काकूच्या मांडीवर जाऊन बसते, अपूर्वा काकूच्या. तेव्हा मग मनू म्हणते की अगं त्यांचे विधी सुरू आहेत ना बाळा, मग थोड्या वेळाने मांडीवर जाऊन बस हां. आता सध्या तू पौर्णिमा काकूच्या मांडीवर जाऊन बस बघू. तेव्हा मग क्षितिजा जाते आणि पौर्णिमाच्या मांडीवर जाऊन बसते. सगळेजण आता हसत असतात आणि इथे लग्नाचे विधी सुरूच असतात. आकाश अगदी आनंदाने अपूर्वासाठीचे जे विधी असतात ते पूर्ण करत असतो आणि त्यामुळे आता खरं तर दोघांनाही खूप आनंद होत असतो हे सगळं अपूर्वासाठी करत असताना. आणि त्यांना एका वेळेला दुसऱ्या जागी थोडी भीतीही वाटत असते, कारण रागिनी आत्याच्या म्हणजे रागिनी आत्याचं जे काही शोधाशोध असते त्याबद्दल. मग इथे जो माणूस असतो तो पुन्हा एकदा बंगल्यात शिरतो. आता तो टेरेस मार्गे तिथून बंगल्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असतो. टेरेसमधून तो आतमध्ये जिन्यांवरून खाली उतरतो आणि भूमी आकाशच्या रूमकडे तो जात असतो, कारण टेरेसच्याच खाली भूमी आकाशचीच रूम असते. त्यानंतर अपूर्वा खूप खुश असते आणि अथर्व त्यांचे फोटो वगैरे काढत असतो. तेव्हा मग गुरुजी आता भूमीला म्हणतात की आता तुम्ही हा दिवा उजळून घ्या. तेव्हा मग दिवा दिल्यानंतर भूमी माचीस म्हणजेच काडीपेटी पेटवत असते, परंतु ती काडीपेटी सतत 2-3 वेळा विझते. त्यामुळे भूमीला जरा विचित्र वाटत असतं. तेव्हा मग गुरुजी ते निरांजन घेतात आणि स्वतः ती ज्योत पेटवतात. भूमी मात्र विचारामध्येच पुन्हा जाते. त्यावेळेला मग आकाश तिला खुणावतो नजरेनेच की काहीच काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित आहे. त्याचबरोबर इथे आता तो गुंड म्हणजे जो घरात शिरणारा चोर असतो, तो चोर आता भूमी आणि आकाशच्या रूमपर्यंतच पोहोचलेला असतो. आता तो रूममध्ये येतो, आजूबाजूला भिंतीवरती फ्रेम्स बघतो, तर ते आकाश, भूमी आणि क्षितिजाचे फोटोज असतात. तो म्हणतो की यस, मी बरोबर रूममध्ये आलेलो आहे. मग तो आता रूममध्ये शिरत असतो आणि रूममध्ये शिरत असताना हे सगळं बघत असताना त्याला आता सगळं काही विचित्र दिसत असतं आणि तो ठरवतो की कुठेतरी काहीतरी जागा मिळावी, जेणेकरून मी सगळं काही चेक करेन आणि मला जी काही वस्तू ठेवायची आहे ती वस्तू मी ठेवेन. मग त्यानंतर आता तो माणूस इकडे तिकडे आजूबाजूला बघायला लागतो, त्याला वेगळंच वाटू लागतं. तर इथे हे सगळं होत असताना जो माणूस असतो तो यापूर्वी कधीही मालिकेत दाखवलेला नसतो. हा नवीनच कोणीतरी माणूस आलेला आहे, जो आता इकडे तिकडे बघत असतो. त्यावेळेला मग आता भूमी आणि आकाश हे दोघंजणही कोणी येत नाही आहे ना याची तो वाट बघतो आणि तो
त्या गोष्टीसाठी योग्य अशी जागा शोधत असतो. म्हणजे एखादी वस्तू त्याला तिथेच ठेवायची असते, म्हणूनच तो आजूबाजूला अशी जागा बघत असतो. आणि ती जागा बघत असताना तो इकडे तिकडे लक्ष देत असतो. भूमी, आकाश किंवा कोणी रूममध्ये येत नाही आहे ना. तेवढ्यातच आता गुरुजी म्हणतात की चला, गणेश पूजनाचे दोघांचेही विधी झालेले आहेत. आता आपण एक काम करूया. आता आपण पुढचे विधी आहेत, म्हणजेच लग्नासाठी बोहल्यावर वधूवराला उभं करायचं आहे. चला आता लग्न लागेल असं म्हटल्यावर त्या दोघांनाही गुरुजी उठायला सांगतात आणि मनो आणि भूमी असते. तेवढ्यातच गुरुजी म्हणतात की बाकी सगळं आहे ना, म्हणजेच विधीसाठी लागणारं हार, अक्षता वगैरे सगळं काही किंवा मंगळसूत्र वगैरे सगळं. तेव्हा भूमी म्हणते की हो आकाश, अरे मंगळसूत्र ना मी खोलीतच विसरले, त्यामुळे थांब, मी आत्ता लगेच जाऊन मंगळसूत्र घेऊन येते. गुरुजी म्हणतात की तोपर्यंत तुम्ही इथे वधूवर बोहल्यावर उभे राहा, आपण पुढचे विधी सुरू करूया. भूमी आता लगबगीने तिच्या रूममध्ये जायला निघते, तर जो चोर असतो तो तिच्या रूममध्येच अजूनही असतो. त्यामुळे तिला आता जरा विचित्र वाटत असतं. भूमी आतमध्ये शिरत असताना तिला असं वाटत असतं की नक्कीच काहीतरी आहे जे मला कळत नाही आहे. आणि म्हणूनच भूमी आता आतमध्ये येत असताना तो चोर अजूनही एखादी जागा शोधत असतो की मला काहीतरी ठेवता येईल. तेवढ्यातच तो तिथे उशी शेजारी काहीतरी ठेवत असताना त्याला आतमध्ये कोणीतरी येण्याचे भास व्हायला लागतात. आणि त्याचमुळे आता पटकनच तो जो माणूस असतो तो माणूस हा आतमध्ये लपतो. भूमी यायला लागते आणि आजूबाजूला तिला काहीतरी संशयास्पद वाटायला लागतं. म्हणजे कोणीतरी खोलीत शिरलं की काय, कारण खोलीमध्ये थोडासा पसारा झालेला असतो, उशी वगैरे इकडे तिकडे असते. त्यामुळे ती विचार करते की नक्कीच कोणीतरी आहे का. आणि म्हणून तिला बाथरूमच्या दिशेने बाथरूम उघडा दिसतो, म्हणून ती बाथरूममध्ये कोणी आहे का ते बघण्यासाठी जात असते. तेवढ्यातच आता तिला फोन येतो आणि आकाशने फोन केल्याबरोबर ती म्हणते की हो आकाश आले, मी लगेचच आले, मला माहिती आहे मुहूर्त आहे, हो मी लगेच घेऊन येते. असं म्हणून आता ती मंगळसूत्र तिच्या कपाटामधून काढते आणि कपाटामधून मंगळसूत्र काढून ती आता त्या बाथरूममध्ये पुन्हा काही बघायला जात नाही. आणि त्यामुळे तो माणूस आता पूर्णपणे सेफ झालेला असतो. तो लपून छपूनच बघत असतो की कोणी दिसतंय का. पण त्याच वेळेला भूमी आता तिथे अजिबात न बघता बाहेर निघालेली असते आणि तो आता फायनली त्याचं काम करण्यासाठी रेडी असतो. आता तो त्याच्या ब्लेझरच्या त्या खिशामधून काहीतरी गोष्ट काढतो आणि तिथेच सोफ्यावर ठेवू लागतो. आणि मग भूमी तिथून निघून गेल्यानंतर आजूबाजूला कोणी नाही आहे ना याची तो पुन्हा खात्री करतो आणि त्याच्या कामाला लागतो. म्हणजेच तिथून त्याचं काम झाल्यानंतर निसटण्याच्या कामाला आता तो लागतो. त्यानंतर मग आता इथे पुढच्या भागामध्ये अपूर्वा आणि बलदेव या दोघांचंही लग्न झालेलं असतं. आणि हे लग्न झाल्यानंतर इथे आता अपूर्वा ही माप ओलांडून घरामध्ये येत असते आणि भूमी म्हणते की लक्ष्मीच्या पावलांनी माप ओलांडून तू घरात ये, असं अपूर्वाला ती सांगते. आणि त्याच वेळेला अपूर्वा आणि बलदेव हे दोघंजणही अगदी गृहप्रवेश आनंदाने करतात. आणि तितक्यातच लाईट जाते आणि प्रकाशाने उजळून जाण्याच्या ऐवजी घरात लाईट गेल्याने सगळेजण बघतच राहतात. तेव्हा भूमी म्हणते की अपूर्वा काही हरकत नाही, हे लाईट जरी गेलेले असले तरी आपण दोघे एकमेकींच्या जोडीच्या प्रकाशाने हे घर अगदी उजळून टाकूया. असं म्हटल्यावर भूमी आता तिच्याकडे आनंदाने बघत असते, परंतु अपूर्वाच्या मनात काही दुसरंच असतं. अपूर्वा भूमी ही जीव लावत असते, परंतु अपूर्वा मात्र तिच्याकडे अगदी रागाने बघत असते. आणि त्याच वेळेला आता हे सगळं होत असताना अपूर्वा ही मनातच विचार करते की भूमी, आता पुढे काय होईल याचा तुला अंदाजही नाही आहे. ही तर सुरुवात आहे, पुढे आता महाजनांची बरबादी कशी सुरू होणार आहे हे तुलाही कळणार नाही. नंतर भूमी आणि आकाश हे दोघंही रूमवर येतात. तेव्हा तिथे एक छोटासा टेप ठेवलेला असतो, त्यामध्ये एक ऑडिओ असते आणि ती वाजत असते की भूमी, आकाश, 7 वर्षांपूर्वी तुम्ही जो काही गुन्हा केला आहे, 7 वर्षांपूर्वी तुमच्याकडून जो काही गुन्हा घडला आहे ना, त्याचे मी साक्षीदार आहे आणि तीच गोष्ट मी आता सगळ्यांसमोर आणणार आहे. असं ऐकल्यानंतर भूमी आणि आकाश यांना धक्काच बसतो. म्हणजे 7 वर्षापूर्वीची गोष्ट ही कोणाला कशी माहीत आहे याचा आता आकाश आणि भूमीला धक्काच बसतो. नेमकं आता पुढे काय घडणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.